नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी माधुरी डेली ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही पाहत आहात माधुरी डेली ब्लॉग। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील मोटिवेशनल व्हिडिओ, वेगवेगळे रेसिपी, माझे डेली रुटीन, डेली लाईफस्टाईल, या सर्व काही तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तसेच आपले महाराष्ट्रीयन सण जे आपण सेलिब्रेशन करतो, स्वीट वगैरे सर्व डिशेस आपल्याला या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे ना आपल्याला जर चॅनलवरती आपल्या नवीन रेसिपी अपलोड झाल्या तर त्याचे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल। तर आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने झणझणीत असा चिकन रस्सा भाजी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। असं तर्रीदार आणि झणझणीत चिकन तुम्ही सुद्धा बनवू शकतात। अगदी घरगुती मसाल्यांपासून आपण ही चिकनची भाजी बनवलेली आहे। कुठलेही बाहेरचे मसाले इथे वापरायचे नाहीत। छान आणि चविष्ट हॉटेलसारखी चव असणारं आणि झणझणीत असं लागणारं आपलं हे चिकन रस्सा भाजी घरगुती मसाल्यांपासून बनवलेली आहे। तर तुम्हाला ही रस्सा भाजी चिकनची आवडते का? जर आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आता हे चिकन आपल्याला पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने तुम्ही याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण याच्यावरती जे चिकनचे ब्लड वगैरे असतं तर ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहताय त्याप्रमाणे याला स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने इथे धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे मसाले मी इथे प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला फुटाणे घ्यायचे आहेत। 2-3 कांदे मी इथे कट करून घेतलेले आहेत। कोथिंबीर, लसूण, खोबरे, अद्रक आणि टोमॅटो, 1 टोमॅटो मी इथे भाजीसाठी वापरलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा याचं प्रमाण करू शकतात। तर इथे गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे। तर हे सगळे मसाले आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकत्रित करून भाजून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे मसाले भाजून घ्यायचे आहेत। सगळे हे वाटण आपल्याला रस्सा भाजी बनवण्यासाठी करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात इथे मी सगळं भाजून घेत आहे एक एक करून। तर साईडलाच इथे मी आळणी पाणी बनवण्यासाठी फोडणी घालत आहे। तर त्यासाठी ना मी छोटा एक कांदा कट करून घेतलेला होता, छोट्या छोट्या काप करून त्याचे, आणि इथे अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची मी ना बारीक असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं। तर हे सुद्धा मी त्याला घातलेलं आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चिकन घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात चिकनचा मसाला वगैरे भाजताना, कुठल्याही भाजीचा मसाला भाजताना गडबड करायची नाही। व्यवस्थित असा मसाला भाजला गेला तर आपली ही भाजीला खूप छान अशी टेस्ट तयार होते। तर तुम्ही बघू शकतात याला थोडंसं तेल सुटलेलं आहे, त्यामुळे आता आपण यामध्ये चिकन ॲड करणार आहोत। पण त्याआधी आपल्याला थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे। आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे आपल्याला राहिलेले मसाल्यांना थोडंसं पाणी सुटलं जातं आणि व्यवस्थित असं मसाले आपले भाजले जातात। तर इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे। 1 किलो चिकनसाठी मी 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद घातलेली आहे। आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही चिकन किती घेतले त्यावरती तुमचं हे सर्व मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त बनवू शकतो। मसाला फ्राय करण्यासाठी सुद्धा आपण हा मसाला वापरू शकतो। तर बघा इथे धुतलेलं स्वच्छ चिकन आपण आता यामध्ये घालणार आहोत। चिकन यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या चिकनच्या पीसला सगळीकडे हळद मीठ सगळं व्यवस्थित असं लागल्या जाईल। आणि हे सगळं चिकन आपल्याला व्यवस्थित हलवून झाल्यानंतर असंच थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं असतं, की जे आतल्या अंगच्या पाण्याने आपला जर भाजी शिजले तर ती खायला टेस्टी लागते। तर तुम्ही पाहू शकतात इथे मी ना सगळं बारीक करून घेतलेलं आहे। मसाले बाहेर परतून वगैरे घेतले होते आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून ना आता आपण याची ग्रेव्ही बनवलेली आहे। तर तुम्ही पाहू शकतात ग्रेव्हीला सुद्धा आपलं छान असं तेल लागलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात आपण जे पळी वापरलेली आहे त्यावरती हे तेल दिसत आहे, म्हणजे व्यवस्थित असा आपला हा मसाला परतला गेलेला आहे। आता या मसाल्यासाठी आपण सगळे घरगुती मसाले वापरलेले आहेत,
तिखट, मीठ, घरचा जो काळा मसाला राहतो तो. बाहेरचा आपण चिकन मसालासुद्धा वापरलेला नाही आहे. यामध्ये अगदी घरचे सगळे मसाले वापरून आपण ही छान अशी ग्रेव्ही बनवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे आता आपलं चिकनचं अळणी पाणी झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी मी आता ॲड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची आपली ही चिकनची अळणी पाणी रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण जे मसाले आपण परतून घेतलेले होते, तर त्याला तुम्हाला दिसत असेल की एवढं छान असं तेल सुटलेलं आहे. ते सर्व आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आहे. अगदी साधी, सोपी आणि सिंपल साधी सिंपल अशी आपली ही चिकनची रस्सा भाजी तयार होते. जर तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणी करून ॲड करायचं आहे. थंड पाणी आपल्याला चिकनच्या भाजीमध्ये वापरायचं नाही. तर पाहू शकतात उकळी फुटल्यानंतर आपल्या भाजीचा कलर आणि रंग तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकतात. एवढी सारी कट आलेली आपली ही तरीसुद्धा आपल्याला ह्या भाजीवरती दिसून येते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या अशाच एका नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.